आवाज मोठा असणं महत्त्वाचं नसतं, तो योग्य असणं महत्त्वाचं असतं. आपण अनेक आंदोलन बघितले, काही जोरात उठतात आणि काही लगेच शांत सुद्धा होतात. पण काही आंदोलन इतिहास घडवतात. प्रत्येक जण माणसापर्यंत पोहोचतात कारण त्यांच्या पाया असतो विचारांचा. महात्मा गांधी यांनी दाखवलेला सत्याग्रहाचा मार्ग आजही तितकाच प्रभावी आहे. शांततेतून, संयमातून आणि सत्याच्या बळावर लढलेला आंदोलन जास्त काळ टिकतं आणि परिणामही देतं. याचंच एक जिवंत उदाहरण म्हणजे बंडूभाऊ धोत्रे यांचं अन्नत्याग सत्याग्रह आंदोलन. हे फक्त एका व्यक्तीचं आंदोलन नव्हतं, ते लवकरच लोकांच्या जनसमुदायाचं आंदोलन बनलं आणि तिथेच त्यांची खरी ताकद निर्माण झाली. संविधानिक, लोकशाहीच्या व शांततेच्या मार्गाने लोकांच्या पाठिंब्याने उभं राहिलेलं जन आंदोलन कधीही कमकुवत नसतं. उलट ते अधिक मजबूत, अधिक परिणामकारक आणि दीर्घकाळ टिकणारं असतं. आणि या शक्तीमुळे लोहाडोंगरी खाण प्रकल्पाची वन्यजीव विषयक परवानगी रद्द करण्यात यश आलं. या आंदोलनाची पूर्ण माहिती आपण बंडूभाऊ धोत्रे यांच्याकडूनच जाणून घेऊया. चंद्रपूर जिल्ह्यातील वन्यजीव सोबतच मानव वन्यजीव संघर्ष या संदर्भातील मागण्यांना धरून जे आंदोलन झालं, सत्याग्रह झालं, ते उपोषणाच्या 10व्या दिवशी संपुष्टात आलं. ते संपुष्टात येण्यामागचं कारण आहे की शासन स्तरावर त्या पद्धतीने लेखी आश्वासन देण्यात आलेलं आहे. आता हे आंदोलन जे आहे एक व्यक्ती, संस्था यांचं राहिलेलं नव्हतं. यामध्ये अनेक संस्था, संघटना, चंद्रपूरकर नागरिक यांचं समर्थन असल्यामुळे हे आंदोलन जन आंदोलन झालेलं होतं. आणि ह्या जन आंदोलनाची जनभावना जी आहे ही लक्षात घेऊन शासनाने या आंदोलनाची दखल घेतलेली होती. म्हणून या आंदोलनाचे खरे शिल्पकार हे चंद्रपूरकर जनता आहे. आणि विविध संस्था, संघटना किंवा वैयक्तिक पातळीवर ज्यांनी या आंदोलनाला सहकार्य करण्यासाठी दिवस रात्र त्यांनी परिश्रम घेतलेले, हा सर्वांचा विजय आहे. तर पुन्हा एकदा सत्याग्रह किंवा लोकशाही संविधानिक मार्गाने आपण लढू शकतो आणि शासन त्याची दखल घेते आणि दखल घेण्यासाठी जनता ही सजग असणं अत्यंत गरजेचं आहे, हे परत सिद्ध झालेलं आहे. महत्त्वाचं आहे की आपल्या आंदोलनाची किंवा सत्याग्रहाची जी प्रमुख मागणी होती ती मागणी आणि सुरू असलेली चर्चा याच्यामध्ये विरोधाभासी होतं. कारण की चर्चा अशी होती, अनेक ठिकाणी हाऊसमध्ये जे चर्चा होत होती, माध्यमात चर्चा होत होती की प्रकल्पाला मंजुरीच नाही तर बंडू धोत्रे यांचं उपोषण कशासाठी. याची जाणीव आम्हालाही होती की या प्रकल्पाला मंजुरी नाही आहे. कोणती मंजुरी नाही आहे आणि आम्ही कोणत्या मंजुरीची गोष्ट करतोय तर महत्त्वाची, या प्रकल्पाला जरी अंतिम मंजुरी नसली तरी राज्य शासनाच्या अखत्यारीत असणारी राज्य वन्यजीव सल्लागार मंडळाकडून दिली जाणारी वन्यजीव विषयक जे परवानगी किंवा शिफारस करण्यात आलेली होती तीच मुळात आम्ही त्याचा विरोध करत होतो. म्हणून आमच्या उपोषणाची जी मागणी होती, प्रस्तावित लोहारडोंगरी लोह खान प्रकल्प या प्रकल्पाची राज्य शासनाने दिलेली वन्यजीव विषयक परवानगी मागे घ्यावी, नाकारण्यात यावी किंवा केलेली शिफारस रद्द करावी अशी आमची मागणी होती. परंतु ते प्रकल्पाच्या अंतिम मंजुरीवर अनेक जण चर्चा करत राहिले आणि शेवटी शासनातर्फे जी संवाद सुरू होतं आणि त्यानंतर शासनाने ते लिखित स्वरूपात आपल्याला दिलेलं आहे की लोहारडोंगरी लोहखान प्रकल्पाची वन्यजीव विषयक परवानगी रद्द करण्याच्या अनुषंगाने पुढील काळात राज्य वन्यजीव सल्लागार मंडळाच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात येईल. आणि सोबतच आपल्या काही 16 मागण्या होत्या चंद्रपूर जिल्ह्यातील वाघ मानव संघर्ष निवारण करण्याच्या अनुषंगाने. आणि त्या मागण्यांच्या संदर्भात नुकतंच येत्या हप्त्याभरात ती बैठक माननीय वनमंत्री महोदय घेणार आहे आणि त्याच्यामध्ये या सर्व विषयाची चर्चा आणि निर्णय होणार आहे. पर्यावरणाला वाचवणे हे काळाची गरज आहे. जंगलेच राहणार नाही तर वाघांचा अधिवास उरणारच नाही. तर वाघ मानव संघर्ष असा सुरू राहणार आणि वाढतच जाणार. यावर उपाययोजना करणं महत्त्वाचं आहे. बंडूभाऊ धोत्रे यांच्या मागण्या रास्त आहे. आता प्रशासनाकडे लक्ष आहे की ते काय निर्णय घेतील. हे सत्याग्रह आंदोलन मात्र आपल्याला एक गोष्ट शिकवतं, खरी ताकद एकतेत, संयमता आणि सत्यात असते. हे सत्याग्रह आंदोलन मात्र आपल्याला एक गोष्ट शिकवतं, खरी ताकद ही एकतेत, संयमता आणि सत्यात असतं. यापूर्वी सुद्धा बंडूभाऊच्या सत्याग्रहाने अनेक आंदोलने यशस्वी केली, ते सुद्धा जनतेचे जन आंदोलन झाल्याने. आपण चंद्रपूर सारख्या शहरात राहतो तेव्हा आपली सुद्धा जबाबदारी आहे की पर्यावरण प्रदूषण याविषयी जागृत राहिले पाहिजे. कारण हा लढा आपल्या श्वासाचा आहे, आपल्या जीवन मरणाचा आहे, पुढच्या पिढीचा आहे.